सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आला पावसाळा आरोग्य सांभाळा या विषयावर आज आपण बोलणार आहोत। महानगरपालिका आरोग्य विभाग याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जे डॉक्टर पारस मंडलेचा सर यांची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत आणि त्यांनी एवढं धडाडीचं कार्य चालू केलेलं आहे की आरोग्य जनतेचं आरोग्य कसं सांभाळायला पाहिजे यासाठी आपण काय करायला पाहिजे, आपल्या अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे, खूप चांगल्या पद्धतीने वर्क चालू आहे। आज आपण त्यांची चर्चा करूया का शहराचं आरोग्य साठी आपण काय प्रयत्न चालू आहे आणि काय काय योजना चालू आहे। नमस्कार सर, आरोग्य जागृतीचे आपलं स्वागत आहे। सर मला एवढं सांगा की आज पावसाळा चालू झाला आणि साथीच्या रोगाने डोके वर काढलेले, यासाठी आपली महानगरपालिकाची जबाबदारी खूप मोठी आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने कार्य पण करत आहे। आज सध्याला जनतेला काही संभ्रम आहे किंवा जनतेचं पण काही दायित्व आहे की यांनी पण सांभाळायला पाहिजे, यासाठी आपण काय मेन म्हणजे आता पावसाळा आलेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे, परंतु आम्ही मान्सून पूर्व तयारी जी असते ती मान्सून पूर्व तयारी मागच्या 2 महिन्यापासून आम्ही करतो। त्या मान्सून पूर्व तयारीच्या आमच्या कमीत कमी 4 ते 5 बैठका होता। त्या याच्यामध्ये पूर्ण शहराचा जे काही भाग आहे त्या भागामध्ये अति जोखमीचे जे एरिया आहेत ते आम्ही आयडेंटिफाय करतो। तसे आमच्याकडं जलजन्य आजाराचे आणि कीटकजन्य आजाराचे असे दोन्ही ह्याचे अति जोखमीचे एरियाज आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी पूर्ण सर्वे करून आम्ही त्याची तिथं पूर्ण जी ट्रीटमेंट ॲक्शन जी असते ती आम्ही ॲक्शन जी आहे मान्सून सुरू होण्यापूर्वीच तिथं पूर्ण करतो आणि मान्सून एकदा पाऊस सुरू झाला तर ते एरिया आमच्या एकदम टार्गेटवर असतात। त्या ठिकाणी इंटेन्सिफाईड ॲक्टिव्हिटी आम्ही तिथं करतो। जसं की जे कीटकजन्य आजाराचे अतिजोखमीचे एरिया आहेत त्या एरियामध्ये प्रत्येक घराचा आम्ही पूर्ण त्या ठिकाणी जे काही पाणीसाठा आहे हे आहे त्याचं ॲबिटिंग करतो। त्या ठिकाणी त्या एरियामधले जे ब्रीडिंग साईट्स आहेत त्या ब्रीडिंग साईट्स आयडेंटिफाय केल्या जातात, त्या इमिजिएटली डिॲक्टिवेट केल्या जातात। त्या ठिकाणी ज्या पूर्ण शहरामध्ये रस्त्याच्या बाजूला जे काही पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही MLO ऑइल टाकतो। आम्ही म्हणजे जाहीर प्रकटन दिलेलं आहे पेपरमध्ये, जे काही ऑटोमोबाईल्सवाले वगैरे आहेत त्यांनी हे MLO ऑइल आम्हाला देण्यात यावं। भरपूर ऑटोमोबाईल्सवाले समोर आलेले आहेत, त्यांनी आम्हाला तो MLO ऑइल दिलेला आहे। हजारो लिटर MLO ऑइल आमच्याकडे आहे आणि कंटिन्युअसली आम्ही ते साचलेल्या डबक्यामध्ये ते MLO ऑइल टाकत आहोत। आमच्याकडे फॉगिंगच्या गाड्या आहेत शहरभर, पूर्ण वार्डामध्ये आमची मायक्रो प्लॅनिंग आहे, त्या मायक्रो प्लॅनिंग प्रमाणे आम्ही तिथे ते फॉगिंग करतो। आणि सर्वात विशेष मोहीम जी आहे जी की दरवर्षी राबवतो, या वर्षी अजून त्याला वेगळं रूप देऊन अत्यंत प्रभावीपणे म्हणजे धडक अबेट मोहीम, जी धडक अबेट मोहीम पूर्ण 1 ते 10 झोन या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे। त्याचा जो शुभारंभ आहे आम्ही ते खडकेश्वर मंदिराच्या ठिकाणी झोन नंबर 1, 2, 3, त्याच्यानंतर TV सेंटर, आज सकाळी संत एकनाथ रंगमंदिरच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी मी आमच्या असिस्टंट MOH डॉक्टर राणे, डॉक्टर जोशी, आमच्या त्या एरियातल्या मेडिकल ऑफिसर, सिस्टर, आशाताई आणि सर्व आमचे मलेरियाचे MPW याचे मलेरिया मजूर या सर्व त्या ठिकाणी उपस्थित असतात। त्या ठिकाणी पूर्ण आमचं त्या प्लॅनिंगनुसार त्या पूर्ण झोनमध्ये ॲबिटिंग आणि पूर्ण अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही गप्पी मासे सोडतो।
तर अशा पद्धतीने या वेक्टर बॉर्न डिसिजेसच्या ह्याच्याबद्दल इंटेन्सिफाईड आम्ही ॲक्टिव्हिटी सध्या चालू आहे. त्याचप्रमाणे जलजन्य आजार आहेत त्याच्यासाठी जे अतिजोखमीचे एरिया आहेत त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने चेक करायला घेणे, ते नमुने चेक करणे, जे काही दूषित आढळतात त्या एरियाचे आम्ही वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला इन्फॉर्म करतो. तिथं जी काही नळ दुरुस्ती वगैरे पाईपलाईन दुरुस्ती आहे ते इमिजिएट त्यांच्याकडनं करून घेतो आणि त्या एरियातला आम्ही पूर्ण कंटिन्युअस सर्वे करतो. जे काही गॅस्ट्रोचे टायफॉइडचे वगैरे ही लागण होऊ नये याच्यासाठी पूर्ण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आम्ही त्या एरियामध्ये घेतो. दर्शकांना एकच सांगू इच्छितो की आपल्याला साथीच्या रोगावर घाबरायचं कारण नाहीये, कारण असे डॉक्टर मंडलेच्या सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्यांची वैद्यकीय टीम खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे. पण आपलं पण कुठेतरी दायित्व असतं का आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. सर मला सांगा की आता जनतेला आपण काय आव्हान देणार की आपण तर आपल्या पद्धतीने पूर्ण तयारी केलेलो आहे, पूर्ण नियोजन करतो आहे, रुग्णालयात डॉक्टर वैद्यकीय अधिकारी चांगला साथ देत आहे, कर्मचारी साथ देत आहे, परंतु नागरिकांना पण काय आव्हान देणार, काय त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे? तसं तर म्हणजे हे जे काही नोटिफायबल डिसिजेस आहे ते शासनाच्या GR प्रमाणे हे बंधनकारक आहे पूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना, की जसाही या नोटिफायबल डिसिजेसचा कुठलाही रुग्ण त्यांच्या दवाखान्यात ॲडमिट झालेला असेल तर ताबडतोब त्यांनी महानगरपालिकेला इन्फॉर्म करायचं. त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन जी आहे ती आम्हाला आमच्या IDSP पोर्टलवर येते आणि त्याप्रमाणे सगळे आम्ही प्रिव्हेंटेबल त्याचे जे काही ॲक्शन्स आहेत त्या ॲक्शन्स आम्ही घेतो. हे होते डॉक्टर मंडलेचे सर, मुख्य वैद्यकीय अधिकारी जे शहराचं आरोग्य सांभाळतात. नक्कीच त्यांचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे, कारण ते धडाडीत पद्धतीने काम करत आहे. काही वेळ न वाया घालता बरोबर प्रॉपर आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देतात, कर्मचाऱ्यांना सूचना देतात. खूप मस्त चांगलं काम चालू आहे. परंतु आपण पण त्यांना साथ देणं गरजेचं आहे, कारण साथीचे रोग हे एकदम येतात आणि त्यांना जर आपण वेळीच आळा घालायचा असेल तर आपण ह्या वैद्यकीय क्षेत्राशी जे निगडीत असतं, जर आपल्या घरामध्ये एखादा रुग्ण आढळलेला आहे किंवा कोणाला ताप आलेला आहे, आपण 2 गोळ्या खाऊन ते ठप्प बसतो असं न करता वेळीच जर तज्ञाकडे गेलं आणि महानगरपालिकेकडे आपण जर त्याचं नियोजन केलं, नक्कीच आपण याच्यावर आळा घालू शकतो. आमचं एकच म्हणणं आहे की जे वैद्यकीय डॉक्टर जे आपल्याला सेवा देत आहे त्यांना पण सहकार्य करणं आपल्याला तेवढंच आपलं कर्तव्य आहे. याकरता आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कुणी उपचारावर, हाच आमचा ध्यास आहे आणि वैद्यकीय क्षेत्राचा पण हा ध्यास आहे. परंतु आपण कुठेतरी कमी नाही पडायला पाहिजे, कारण डॉक्टर हे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. परंतु त्यांना जर आपली साथ मिळाली तर नक्कीच आपण याच्यावर आळा घालू शकतो. धन्यवाद सर, आपण आपल्या खूप अमूल्य वेळ आमच्या दर्शकांना दिला आणि आपलं काम खूपच स्तुत्य आहे आणि असंच कार्य घडत राहू आणि शहराचे आरोग्य सर्वात प्रथम आपलं सांभाळा. सर्व पक्ष आपल्या सोबत आहे, सर्व पक्षाचे लोक तुम्हाला सहकार्य करतात, कारण सर्व लोक तुम्हाला मान देतात. सर धन्यवाद सर. असेच आम्ही आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या माहिती देत पोहोचत राहू. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है.
पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा, स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू। आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी। आरोग्य जागृती।